नोटीसला फेक घालणारे नाहीत. त्यामुळं मला प्रश्न पडतोय, बाबांनो, कारखाना शेतकऱ्याचा का दलालाचा रे बाबांनो? अरे ज्यावेळेस कारखाने मंजुरीला जातात त्यावेळेस सर्व शेतकऱ्याचे एकत्रित शेअर असते. अरे ते दलाल कारखान्याचे मालक म्हणून सांगतात. आता दलालांनो, तुम्ही मालक नाही, खरा मालक आमचा शेतकरी आहे. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, शेतकऱ्याची आता थोडी कुणी ताकद आहे. ती शेतकऱ्याची आता तुम्ही काय त्याची सहनशीलता बघू नका. तो शेतकरी तुम्हाला विनंती करतो, बाबांनो, आमच्या ऊसाला भाव द्या, ऊसाला भाव द्या. निवेदन देतो, आंदोलन करतो, रस्ता रोका करतो. याच्यावर जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्हाला, जसं आम्हाला शेतात काम करणाऱ्या बैलाला सोडारी हाणता येतं का, तसं आम्हाला त्या कारखानदाराला हाताची पाळी आणू नका, एवढंच तुम्हाला सांगतो. त्यामुळं हे काही शेतकरी पुत्राचं आंदोलन आहे, हे काही थांबणार नाही. तुम्हाला सांगतो, बीडमध्ये आंदोलन ठेवा आणि पिंपळनेर परिसरातले सगळे शेतकरी घेऊन येतो. फक्त तुम्ही आवाज द्या, आम्ही सोबत आल्याशिवाय राहणार नाही. बीड परिसरात सुद्धा ऊस आहे. बीड असेल, पिंपळनेर असेल, तिकडे पूर्णा असेल, या ठिकाणचे पूर्ण शेतकरी आम्ही बीडला जेव्हा जेव्हा कलेक्टर ऑफिसला आंदोलन असेल तेव्हा बीडचे सुद्धा शेतकरी त्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी मला कारखानदारालाही विनंती करायची, भाव द्या. आणि नंतर जो येणार आहे 4,000 शेतकऱ्याच्या ऊसाला भाव पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या ऊसासोबत कापसाला सुद्धा भाव मिळाला पाहिजे. यामुळं सर्व शेतकऱ्याला विनंती, बाबांनो, हे पहा, आंदोलनाचं नेतृत्व जी काही तरुण मंडळी करीत आहेत त्या तरुण मंडळींनी खूप कष्ट खाल्ल्या. आपण बॉम्ब बांधल्याशिवाय आपल्याला मदत देणार नाही, आपल्याला भाववाढ देणार नाही. आणि एकदा हे बॉम्बला होऊ द्या. अरे या सरकारच्या नावाने बॉम्बला ना, सरकारच्या नावाने बॉम्बला ना, कारखानदाराच्या नावाने बॉम्बला, कारखानदाराच्या नावाने बॉम्बला. शेतकरी एकजुटीचा आवाज आला पाहिजे सगळ्याचा. शेतकरी एकजुटीचा. या आंदोलनाला सतत मार्गदर्शन करणारे ऍडव्होकेट नारायणजी गोले पाटील यांना विनंती करतो, आपण शेतकऱ्यांना संबोधित करावं. माजलगावकडून येणाऱ्या रस्त्यावर शेतकरी उभा आहेत, शेतकरी त्यांनी बसून घ्यावं. आंदोलन आपल्याला अजून पेटवायचंय, आपण बसून घ्या, काही गडबड करू नका. भावांनो, माजलगाव तालुका खरं तर मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्र आहे. कारण या तालुक्यामध्ये 3 साखर कारखाने, त्यांची कॅपॅसिटी खूप मोठी आहे. आणि या 3 कारखान्याला लागणारा ऊस माजलगाव धरणामुळं, उजव्या कालव्यामुळं आणि गोदावरी नदीच्या बंधाऱ्यामुळं आपल्याकडे ऊसाचं प्रमाण जास्त आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिली उचल द्यायची. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, बाबांनो,
त्याच्यामध्ये कोणी दादाचे कार्यकर्ते असतील, कोणी ताईचे असतील, कोणी अण्णाचे, आबाचे, आमक्याचे, तमक्याचे, सगळ्याचे. पाणी काय गावात तुम्ही आपल्या पुढाऱ्यासाठी, आपल्या नेत्यासाठी, गावातल्या आपल्या भावाला, चुलत भावाला, नातेवाईकाला, गावातल्या मित्राला अंगावर घेता, भांडण करता. पण लक्षात ठेवा, तुमच्याच उसाला भाव मिळवू नये म्हणून ही सगळी पुढारी एकत्र येऊन, कारखानदार एकत्र येऊन त्या ठिकाणी तुमचा काटा काढण्यासाठी, काटा काढण्याचं धोरण ठरवितात. भेटली गाड्या मला भावांनो, बघ ना. भाव 42 रुपये, 44 रुपये, 44 रुपये असताना तुम्ही आम्हाला 2400 रुपये देणार असतात. कसलं तर चालायला लक्षात लागलं हे. ठेवा, अरे आमची मागची पिढी खूप संयमी होती. असं आहे का कुठलं मागची शेतकऱ्याची आमची पिढी खूप संयमी होती. उठू नका, काही नाही झालं, शांत बसा जागेवर, उगा गोंधळ घालू नका, शांत बसा. आपली मागची पिढी संयमी होती. आता पुढचे तरुण पोरं शिकलेले, यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित आहे, त्यांना लढाईचा इतिहास माहित आहे. म्हणून आज गावागावामध्ये या कारखानदाराला त्या ठिकाणी आणून जबाब विचारायचं काम जर कोण करत असलं तर हे शेतकऱ्याचे इकायदा देखील रस्त्यावर येऊन बसलेले आणि या कारखानदाराला जबाब विचारू लागलेले की आमचा ऊस त्या ठिकाणी बेभाव आम्ही तुम्हाला देणार नाही. मोबाईल भावांनो, खरं म्हणजे हा लढा काही एके दिवसापर्यंत पोहोचून यासाठी लढा उभारू लागलेले आहेत. आणि याच्यासाठी आज जे काही हजारोचा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालाय, हे या सगळ्या तरुण कार्यकर्त्याच्या जे 15 दिवस झालं, 3 वार झालं, जे काही त्याग चालू आहे, त्या ठिकाणी आंदोलनाची तयारी चालू आहे, त्याच्यातून हे सगळं झालेलं आहे. आता कारखानदाराला झुकवायचं जवळपास निश्चित झालेलं आहे. भांडणं करत असतं आणि माणसं बघायला उठून तिकडं पळत असते, हुर्रेला हुर्रे करायचा प्रयत्न करत असते. लक्षात ठेवा, आपली जागा सोडायची नाही. कारण आपल्या आंदोलनाला दिशा देणारे जे कोणी आपले तरुण सहकारी आहेत, आपली समितीचे प्रमुख आहेत, त्या ठिकाणी प्रशासनाशी चर्चा करतात, निर्णय ते घेणार आहेत. त्यांच्यावर आपला शंभर, आणि या शासनाला, कारखानदाराला कसं झुकवायचं हे त्यांना माहित आहे. म्हणून आपण त्याच्या बाबतीत बिनधास्त राहा. तिकडे चर्चा काय चालू आहे ह्याचा आपण विचार करू नका. तिकडे काय भावाची चर्चा नाही, फक्त कारखानदाराची तुमची कुठं भेट घालायची, कशी भेट घालायची याची चर्चा चालू आहे. त्याच्या चर्चेशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपला मुद्दा कोणता आहे? आपल्या उसाला प्रति टन 3000 रुपये मिळाली पाहिजे. मग याच्यासाठी आज आपण रस्त्यावर बसलो. या ठिकाणी बेमुदत रस्ता रोको निश्चित झालेला आहे आणि आता ही सगळी तरुणाची फौज या ठिकाणी ठाण मांडून बसल्याने ही उठणार नाही. या ठिकाणच्या प्रशासनाला मला आवाहन करायचंय, बाबा रे, तुम्ही जसं आम्हाला या आंदोलनामध्ये नोटिसा देता, तसं आम्हाला तुम्ही या आंदोलन, आज आपल्याला रस्त्यावर येऊन बसायची काही हौस नाही. पण हे कारखानदार, अरे गेंड्याच्या कातडीचे कारखाना, एका आंदोलनाला, 2 आंदोलनाला तुम्हाला तयार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये समितीने जाऊ द्या, फक्त बाकीचे सगळे बसा. आपल्या आंदोलनाची दिशा योग्य आणि आंदोलनाचे प्रमुख लोकांच्या बाबतीत निर्णय घेतील. परंतु लक्षात ठेवा, आज आपल्या या ठिकाणी बेमुदत रस्ता रोको आंदोलन आहे. कोणी तिची गाडी आहे, तिच्या जर पैसे टाकल तर परिपूर्ण काढा, ती मधून नाही आहे. परत उठू नका, थांबा, परिपूर्ण जाऊ दे, तिला साईडला पाठीमागं जाऊ दे, ती गाडी 0 एम मधून कुठून इकडून थांबा, शांत बसा. त्या भागात तिकडे बघायसारखं काही नाही. असं लगेच काय बघायसारखी गोष्ट असते का?
बसून घ्या उगा येण्यावानी करू नका. अरे शेतकऱ्याची पोरं दाखवून शांत बसा. त्या बाजूचे सगळे बाजूला या. उगा तिथे गर्दा करू नका. बसा बसा खाली बसा खाली बसा. खाली बसा खाली बसा. बघा आवाज जितका काढा. कारखानदार जिथं कुठं असेल त्याच्या कानात आवाज गेला पाहिजे. शेतकरी चुकीचा. ऊसाला प्रतिटन 4,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे. पहिली उचल 3,000 रुपये मिळालीच पाहिजे. शेतकरी चुकीचा. ऊसाला प्रतिटन. हे आंदोलन चालू असताना काही लोक मुद्दाम आपल्यामध्ये गाड्या घुसवून त्या ठिकाणी आंदोलनाची माणसं पांगवायचा देखील प्रयत्न करत असतात. आपण उठू नका. आपण ठाम राहा. मी म्हणतो जोपर्यंत आपण ठाम राहायला शिकणार नाही तोपर्यंत हे कारखानदार आपल्या समोर झुकणार नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा ठाम राहावं लागणार आहे. आणि एक लक्षात ठेवा. आता या आंदोलनानं वळण घेतलं तरी कारखानदार झुकवायचा आणि या ठिकाणी आपल्या ऊसाला भाव मिळवायचा. एवढंच आपण डोक्यात ठेवायचं. कोणी अफवा पसरवते. कोणी उद्या सांगते नाही हे इतके देणार आहेत. आपल्याला नगदी हातात पडल्याशिवाय थांबायचं नाही. पोलीस प्रशासन आपल्याला काही दुश्मन नाही. पोलिसांवर आपला राग नाही. पण पोलीस प्रशासनाला देखील आमचं आव्हान आहे. बाबा रे तुम्ही जसे आमच्या कार्यकर्त्याला नोटिसा दिल्या तशा कारखान्याच्या चेअरमनला नोटिसा द्या. कारखान्याच्या संचालकाला नोटिसा द्या आणि त्यांना सांगा अरे तुमच्या निष्काळजीपणामुळे हे लोक रस्त्यावर बसले. उद्या जर तोडफोड झाली तर अर्धा गुन्हा आणि त्या ठिकाणी आंदोलक त्या ठिकाणी अर्धे गुन्हेगार राहतील. परंतु पोलीस प्रशासन आपल्या कार्यकर्त्याला नोटिसा दे रे आमदारा पुढे नोटिसा द्यायची हिंमत नाही त्यांची. भावांनो यांच्यावर देखील या कारखानदाराचं प्रेशर आहे. म्हणून हे इतक्या लवकर सहज आपल्याला त्या ठिकाणी झुकणार नाही. पण लक्षात ठेवा आता आपण हातात ऊसाचं दान काय घातलेलं आहे. ऊसाचं दान काय घातलेलं आहे. जे बैल बसतंय त्याला सुद्धा आपल्याला पळायला लावायची ताकद आपल्या दांडक्यामध्ये असते. आपल्याला माहिती. आता बसलेला बैल असं का तर उठलेला बैल असं आपल्या अवताला पळाला पाहिजे. अशा सगळे विसरून जा आणि फक्त आपल्या ऊसाला 4,000 रुपये भाव मिळवण्यासाठी पहिली उचल 3,000 रुपये मिळवण्यासाठी ज्या वेळेस समिती त्या ठिकाणी निर्णय घेईल ज्या वेळेस आंदोलन पुकारलं जाईल जे काही आपले वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यामध्ये आपण 100% विश्वास ठेवून 100% आपल्या ताकदीनं सहभागी व्हावं एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय क्रांतीलाल सभा. हे बघा आता व्हॉट्सअपला जवळपास माझ्या 250 नाव आले. बोलणारे लय येतं पण काय माजलगावच्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपल्याला बोलण्यापेक्षा जर 500 रुपये टनाला भाव वाढून आला तर ते महत्वाचं आहे. बोलून शेंगा पडून काय होणार नाही. जे काही बोलायले त्यांना बोलू द्या. शेतकरी पुन्हा आपण सगळे बोलू सगळे बसू. पण मित्रांनो समितीकडून नाव आल्याशिवाय इथं बोलायला नाव घेण्यात येत नाही. मी एक फक्त सूत्रसंचालक आहे. जे समितीकडून नाव आहे तेच नाव या ठिकाणी घेतले जाईल. यानंतर 2 मिनिटासाठी फक्त हल्लाबोलची घोषणा या ठिकाणी संतोष राठोड करतील. संतोषजी जाधव. मी आधी घोषणा सांगतो तुम्हाला कशा द्यायच्यात ते. मी फक्त म्हणेल अरे रे भैया म्हणजे ही नंतर राहील. तुम्ही म्हणायचं हल्ला बोल इस कारखानदार पे हल्ला बोल हे म्हणायचं ते हल्ला बोल. हाँ फक्त हल्ला बोल. कारखानदार हमसे डरता है पुलिस को आगे करता है. अरे शेतकरी चुकीचा. शेतकरी चुकीचा. अरे कितने दम है दमन में तेरे. अरे कितने दम है दमन में तेरे. अरे कितनी जगह है जेल में तेरे. अरे कितनी जगह है जेल में तेरे. अरे कारखानदार हमसे डरते हैं.
धन्यवाद. यानंतर सूरज देशमुख 2 मिनिटांसाठी मनोगत व्यक्त करतील. सूरज देशमुख. पूरब से बोल, पूरब से बोल, पश्चिम से बोल, दक्षिण से बोल, दक्षिण से बोल, उत्तर से बोल, जूता लेके, जूता लेके, रुमला लेके, रुमला लेके, डंडा लेके, पूरब से बोल, पश्चिम से बोल, उत्तर से बोल, जोर से बोल, कारखानदारी पे, कारखानदारी पे. संघर्ष समिती यांनी हे जे आंदोलन या ठिकाणी ऊसभावारीसाठी या ठिकाणी उभारलं आहे. पहिलं तर सगळ्यात आधी या युवा शेतकरी संघर्ष समितीचं सर्वांनी म्हणजे कौतुक करायला पाहिजे. हे काही साधी गोष्ट नाही. एखाद्या चळवळीमध्ये काम करणं आणि हे आंदोलन एखादं उभा करणं पूर्ण 100% वेळ या अशा चळवळीसाठी द्यावा लागतो. म्हणून युवा शेतकरी संघर्ष समितीमध्ये जेवढे काही युवक या ठिकाणी त्या ऊसभाव वाढीसाठी जे आंदोलन करत आहेत, या सर्व युवा शेतकरी तरुणांचं या ठिकाणी पहिल्यांदा तर सर्वांनी कौतुक करायला पाहिजे. सर्वांनी त्यांच्यासाठी आता जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. कारण गुन्हे हे मी काय जास्त बोलणार नाही. गुन्हे दाखल करून घेणं आणि सर्व म्हणजे पूर्ण वेळ या शेतकऱ्यांसाठी देणं आणि रस्त्यावर उतरणं या सर्व अडचणी प्रशासक असतं. प्रशासक आणि या सर्वांचा एक कसं त्यांनी सगळ्यात 2400 रुपये भाव हे कसा येतोय. एकमेकांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप करतात तर असे आरोप प्रत्यारोप पाहिजे की मी 3,000 दिलाय तर मी 3500 दिलाय तर ह्याने कमी दिलाय, मी 4,000 दिलाय तर ह्याने कमी दिलाय, असे आरोप प्रत्यारोप करतात. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात हे भाषणामध्ये. पण ऊसभाव वाढीच्या संदर्भामध्ये यांचं एकमत येतच कसं म्हणजे यांची मिली बघत नाही हे आपल्या या ठिकाणी सर्वांच्या लक्षात येतं. आंदोलनासाठी ज्यावेळेस समजा शेतकरी एकजूट करतो त्यावेळेस त्यांना भाव कसल्या पद्धतीने द्यावाच लागेल. ही शेतकरी एकजूट जी आहे ती जर दिवसेंदिवस जर वाढत गेली तर त्यांच्या पायाखालची जमीन आपलं हे जे आंदोलन आहे ते मोठं त्याचं स्वरूप धारण करू शकते. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जवळपास अजून 150 नावं यादीवर आहे. त्यामुळं बोलण्याची गडबड सगळ्यांनी 2 मिनिटांमध्ये फक्त मनोगत व्यक्त करावं. यानंतर प्रतिभाताई जुनवळकर पदक यांना विनंती करतो. प्रतिभाताई जुनवळकर, दिनकर चाळक आणि विवेक कत्रे यांनी ते पात्रीकडे जाणार. आता पॅकच करणार मोटरसायकल माहीत झाले ते सब पॅकचा खलास करते निश्चय. हॅलो पॅकचं शेप पाणी प्या रमू, पाणी प्या. हॅलो सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आंदोलन काय संपले सर्वांना विनंती आहे बसून घ्या. आहेत त्या जागेवरती बसून घ्या. सहकार्य करा. बसून घ्या सर्वजण. शेतकऱ्यांचे जे कष्ट आहे त्या कष्टाला भाव मिळतला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आमच्या शिवसेनेतर्फे आम्ही हा पाठिंबा देत आहोत. एवढं युवा संघर्ष समितीच्या वतीने या आंदोलनाला सुरुवात झाली. त्याची सुरुवात माळेगावला उद्योगावर झाल्यानंतर भाव जाहीर करा अशी मागणी युवा संघर्ष समितीच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर माजलगावला छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. त्यावेळेस सुरुवातीचे आंदोलन फक्त माजलगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांचं आहे असं वातावरण होतं. परंतु झाला ऊसाच्या दरवाढी संदर्भात कारखानदाराचे प्रतिनिधी, संघर्ष समितीचे प्रतिनिधी यांची बैठक मागच्या 15 दिवसापूर्वी मार्केट कमिटी या ठिकाणी झाली.
त्या बैठकीला आम्ही सुद्धा स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवून मागच्या वर्षी 2700 रुपये भाव आपण पदरात पाडून घेतलेला असताना सुद्धा या वर्षी फक्त 2446 ची त्यांनी सुरुवातीला घोषणा केली. खरं म्हणजे त्यांना वाटलं की बीड जिल्ह्यातील माजलगाव पट्ट्यातील हा शेतकरी संघटित नाही, हा संघटित होऊ शकत नाही. परंतु नंतरच्या बैठकीमध्ये असं ठरलं, शेतकरी नेते अजितजी नवले येणार होते, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी बैठक घ्यायची. तर 4000 रुपये हा ऊसाचा भाव मिळाला पाहिजे. त्याबरोबर अनेक मागण्या या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशीपासून जिल्ह्यातील शेतकरी सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या माध्यमातून या संघर्ष समितीच्या वतीने जागृत झाला. त्याला ऊसतोड कामगार संघटनेच्या सुद्धा काही लोकांनी पाठिंबा दिला आणि मग ज्यावेळेस या 4 दिवसामध्ये ही आंदोलनाची दिशा ठरली, त्यावेळेस गपगाव यासाठी जागृतीसाठी संघर्ष समितीने परिश्रम घेतले. ऊसतोड कामगारांनी सुद्धा आज बोरवणी तालुक्यातील ज्या भागामध्ये ऊर्ध्वभूमिका प्रकल्पामुळे जवळपास 5000 हेक्टर ऊस बागायती झालेला आहे. तुम्हाला तरी कोणते तरी कारखाने आहेत, आम्हाला तर कारखाना सुद्धा नाही, त्या कोणत्या कारखान्याचे आम्ही सभासद आहोत. परंतु यावेळेस हातोड्याने सुद्धा उघडतं, कुलूप चावीने सुद्धा उघडतं आणि हातोड्याने सुद्धा उघडतं. तुम्ही आमच्या ऊस दराराचे कुलूप लावलंय, ते लवकरात लवकर तुमच्या चावीने उघडा, नाहीतर या ऊस दराच्या कुलपावर आम्ही हातोडा मारायला तयार आहोत. आम्हाला तो हातोडा मारायला भाग पाडू नका, ही माझी या ठिकाणी विनंती आहे. आम्ही पोरं आहेत आणि शेतकऱ्यांची पोरं आता जागृत झालेली आहेत. आपल्या बापाच्या कष्टाच्या खामासाठी आणि दामासाठी त्यांनी हे आंदोलन चालू केलेलं आहे. पण मला शेवटी एवढं सांगायचंय की आवताचं रुग्ण आवतालाच राहू द्या, ते आम्हा शेतकऱ्याला हातात घ्यायला भाग पाडू नका. शेतकऱ्याचं अभिनंदन करतो की 2 ते 2.5 तास झाले तरी आपण एकाच जागेवर बसून आहेत. त्यामुळं सर्वांनी पहिल्यांदा टाळ्या वाजवायच्या. आजचं आंदोलन युवा कृती समिती, शेतकरी समिती यांच्या वतीने करण्यात आलं. साहेब, पोलीस उपनिरीक्षक साहेब हे सर्व या ठिकाणी आले. शेतकऱ्याला पाहिजे 3,000 रुपये भेटले पाहिजे हे सर्वांचं म्हणणं आहे आणि शेवटपर्यंत 4,000 रुपये या उसाला भेटले पाहिजे. शेतकरी उठणार नाही, त्यामुळे उसाचा भाव घेतल्याशी या पेशंटला सोडा, पेशंटला जाऊ द्या. उसाला भाव घेतल्यास आपण इथून जायचं नाही, इथून हालायचं नाही, कुणीही भाव द्यायचा नाही. त्यामुळे इथलं आंदोलन संपल्यानंतर पुढचं आंदोलन हे प्रकाश यांच्या कारखान्यावर असेल, त्यांच्या गव्हाणीत असेल. टप्प्याटप्प्याने आपले आंदोलन करायचे. आज सर्व आणि या आज अभिनंदन करतो की एवढा मोठा शेतकरी वर्ग या ठिकाणी जमला. पुढची दिशा गती समिती ठरवेल त्याप्रमाणे आपण तिथं यायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली तयारी इथं बसण्याची आहे का? त्यानुसार निर्णय घेतला जाईल. ते म्हणतात की यांची बैठक लाव, त्यांची बैठक लाव. आजपर्यंत 6 महिना झाले या बैठकीतच गेले ना आपणच काय त्यांच्यावर काय घेतलेलं नाही. तुमची तयारी असली तर आमची कुठं बी तयारी काहीच करायची तयारी. ते मला तुमची संदेश देणारे गौतम बुद्ध 33 कोटी देवाच्या चमत्काराने जे साध्य जात नाही, आपल्या पराक्रमाने साध्य करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ सह्याद्रीच्या साहित्यावर चक्क टेकणं स्वप्न निर्माण करणारे छत्रपती शिवाजी ज्या महामानवांनी महामातांनी आयुष्यात काम करत 2014ला मुद्दाम आंदोलन केलं शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी. आता बऱ्याच जणांना माहित आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, कारण की हा शेतकरी राब राब राबतोय.
शेतकऱ्यांचे हाल मी शेतकरी माझ्या बापाने 90 एकर जमीन वाया घातली कारण की हा कारखानदारांसाठी, कारण की माझ्या बापाने ऊस बांधावर कापून टाकला आणि पिकत असताना वेदना आम्हाला भोगले. आम्ही त्या एकामेकाचे भाऊ आहे ते शेतकरी चुकाचं काही पडलेलं नाही, त्यांच्या लेखनाचं काही पडलेलं नाही, कारण की ह्यांना फक्त आणि फक्त पैसा खायची सवय लागली, त्यांना फिरायची सवय लागली. आणि आज हा शेतकरी 2 घंट्यापासून 3 घंटे झालं अन्न नाही पाक नाही वाटलंय आणि करतो. माझ्या सगळ्यांना विचारते काय आम्ही रूम न घेऊ हातोडी घेऊ, तो या ठिकाणी एवढं सांगेल तुमच्या आमच्या उसाला तुम्ही इतके भाव दिला नाही की ज्या कारखान्याला कुठून ठोकल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आयोजक समितीने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याचे मी आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद. आणि अजून एक सांगतो, माजलगाव तालुका हा वाक्यांचा तालुका आहे. आम्ही बी राज्यभर भाषण सोडत फिरतो. जास्त वेळ घेऊ नका, ज्यांना संधी भेटली 1 मिनिटामध्ये तुमचं काय नाही ते मांडा, कारण सगळ्यांना संधी भेटली पाहिजे. यानंतर मी कैलास सोळंके यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित करावं. आज आपण इथं सर्वप्रथम इथं आला शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या हक्केला येऊन इथं संघटन करून रानकुत्रे ही वस्ताची भक्ष्य करे, कारण आपण वाद आहोत पण आपलं संघटन नसल्यामुळे हे रानकुत्रे आपलं भक्ष्य करतात. मी एक आकड्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आपली किती लूट करतात. फक्त माजलगाव तालुक्याचा 1 दिवसाचा जर ऊस क्रेशन बघितलं आणि आपण जर ठरविलं 20,000 रोजचं 20,000 टन ऊस जात असेल आणि हे आपल्याला देणारी उचल आणि आपण मागितलेली उचल कितीला हे मारले जाते, कितीला ठोकली जाते, आपल्या शेतकरी बापाला कितीला लुटलं जातं, विचार शेतकऱ्याने केलं पाहिजे. त्यामुळे आपल्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे. त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबलो. आज इथं आपण प्रशासन योग्य पद्धतीने जर आपल्याला हाताळत नसेल तर पुढे आपण संघर्ष मोठा करू. या संघर्षाला शेतकरी संघर्ष समितीच्या सोबत करायचं काय खाली मुंडकावर कारखानदाराचं करायचं खाली मुंडकावर युवा शेतकरी संघर्ष समिती पुढे विजय तराटे बोल. आपल्या उसाला भाव भेटावा या मागणीसाठी ती गाडी चाललेली आहे. भारतातल्या शेतकऱ्यावर धोरण या साखर सम्राटांनी त्या ठिकाणी अवलंबलेला. तुमच्यापेक्षा वाईट परिस्थिती माझी नांदेडची आहे. आमच्याकडे 2200च्या वर भाव नाही. आम्ही नांदेड जिल्हा बंद करायचं ठरवलं. आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत. अँब्युलन्स आले, अँब्युलन्स. शेतकरी रात्र शेतामध्ये राबत असताना 24 तास लाईट एवढ्या गर्दीच्या ठिकाणाहून पाथरी रोडवरून माजलगाव येथे एक पेशंट घेऊन अँब्युलन्स आलेली आहे. माझ्या भागातले बाहेरचे कारखाने 300 किलोमीटरवरला 3,000 भाव देतात. ही पेशंटची गाडी आलेली आहे. या गाडीला 2200 देतात. ही शोकाची वाट मोकळी करून दिली जात आहे या गाडीसाठी. आज मित्र ही एका तालुक्यापुरती विषय नाही. मी तुमच्या बीड जिल्ह्यात निघते आणि तुमच्या कारखान्यात काही साखर निघत नाही का, हा मूळ प्रश्न माझा या साखर कारखानदारांना. अरे किती छप्पर तुम्ही आमच्या लोकांना आम्हाला भाव राजकारणापुरता आमच्या शेतकऱ्याचा वापर न झाला. किती आंदोलन आम्ही करायची, किती गोळ्या आम्ही घ्यायच्या. नांदेड जिल्हा बंद करण्याचं धोरण त्या ठिकाणी ठेवलेलं. वाद घालू नका. आपल्याला आंदोलनामध्ये वाद घालायचा नाही. लोक येणारच आहेत. तुमचं शांततेचं आंदोलन या लोकांना बघा वाटत नाही, कारण साखर कारखानदारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मी शेतकऱ्याला विनंती करतो 8 दिवस कारखाने याचे बंद करा. 8 दिवस याचे टोळीवाले पळून गेले तुमच्या पाया पडतील, कारण याचे 10-10 कोटी रुपये त्यांच्याकडे उसले आहेत टोळीवाल्याकडे. फक्त 8 दिवस करा. ते कारखानदारांचं पोट त्या कारखान्यावर आहे, म्हणून याला जबर धक्का देण्यासाठी बाबाला हे करणं गरजेचं आहे. आंदोलनामध्ये आपण सर्वत्र उपस्थित शांततेत बसा, कारण आंदोलन उभं करण्यासाठी पुढारी माणसाला कष्ट घ्यावं लागतं. आज महिना 1.5 महिन्यापासून बैठका सर्वांसोबत जाणं येणं हे सोपं नाही, पण याच्यात कुठला तरी निर्णय झाला पाहिजे. या भागातल्या शेतकऱ्याला ठामपणे पहिली उचलती आणि आपल्याचा भाव 4,000 मिळाला या अनुषंगाने आपल्या मागणी करायची आहे. किलोमीटर आंदोलनाचं आत्ताच्या पुढे आंदोलन नाही, जोपर्यंत तुम्ही खाली बसत नाही
लक्षात घ्या. ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार, बसून घ्या, शिस्तीचं पालन करत. शेतकरी किती अजयजी बोलत शेतकरी बांधवांना या ऊस कुठल्याही भावनिक मुद्द्यावरचं आंदोलन नाही आहे. हे आंदोलन कुणाच्या अस्मितेसाठीचं आंदोलन नाही आहे. हे आंदोलन कुठल्या तरी शेतकऱ्यांच्या 4 पोरांना सोबत घेऊन उद्या होणाऱ्या धरणामध्ये प्रपोज करण्यासाठीचं आंदोलन नाही आहे. माझी कळकळीची विनंती तुम्हा सगळ्या शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यांच्या पोरांना आहे. हे आंदोलन हिरोगिरी करण्यासाठीचं नाही आहे. हे आंदोलन हुल्लडबाजी करण्यासाठीचं नाही. त्या लढाईमध्ये प्रामाणिकपणा हा महत्वाचा असतो. तो प्रामाणिकपणा आपण सगळ्यांनी जपलेला आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन मित्रांनो. परंतु जे आंदोलन आपलं चालू आहे, हे आंदोलन उभं करण्यासाठी या आंदोलनाचा हेतू भरकटला जाणार नाही. आपल्या उसाला भाव मिळणं एवढाच मुख्य उद्देश आंदोलनाचा अडचून आपल्याला चालणार नाही आहे. उसाला भाव ज्या पद्धतीने मिळणार आहे ती पद्धत आपल्याला आंदोलन भाग हा संवादाचा असला पाहिजे. शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी अख्ख्या देशाला आहे. या आंदोलनामध्ये सुद्धा 2 वेळेस चर्चा झालेल्या आहेत. त्या चर्चेमधून एक टप्पा आपण पुढे गेलेलो आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना वाटत होतं की आमच्या उसाला आरामशीर 2700-2800 रुपये भाव मिळणार आहे. परंतु जी पद्धत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली त्याच्यामध्ये आपले खडखंडोळे उघडले आणि लक्षात याचं आंदोलन आहे. कुठलाही माणूस, प्रत्येक माणूस त्याने आपलं काढून टाका. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी करणारी माणसं या जिल्ह्यात, या देशात तत्वाने आणि ध्येयानं काम करणारी माणसं तुमच्या समोर आहे. सगळ्या नाना पाटलांचा फलसा सांगणारी माणसं या आंदोलनामध्ये आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आंदोलनामध्ये तुम्ही ज्या उत्साहाने आणि ज्या संख्येने सहभागी झालात त्याचा उपयोग प्रश्नासाठी झाला पाहिजे. आपला प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे. तो प्रश्न सुटणारा कुठलाच प्रश्न चुटकीसरशी सुटत नसतो. कुठलाच प्रश्न एका आंदोलनामध्ये आजपर्यंत सुटला नाही. शेतकरी दिल्लीच्या आंदोलनाची चर्चा या ठिकाणी केली. शेतकरी चळवळीत आम्ही काम करणारी माणसं आहेत. तुमचा विश्वास आहे की नाही चर्चेवर मला सांगा. आहे का सगळ्यांचा? चर्चेने प्रश्न सुटतात त्याच्यावर एकमत आहे का? मग मित्रांनो, चर्चेचा संवाद आणि चर्चेचा तोच विश्वास कायम तुम्ही ठेवा. तुमच्या विश्वासाची धारणा यातला कुणीही माणूस करणार नाही आहे. शेतकरी आणि शेती मातीशी गद्दारी करणारी ही पोरं नाही. ज्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या शेतकरी बापाच्या पोटी आम्ही जन्म घेतला त्याच्याशी गद्दारी करणारी अवलाद आमची नाही आहे. आमच्या बापाची फसवणूक करायची विनंती सगळ्यात आहे. म्हणून माझ्या आव्हान सगळ्यांना हिमतीनं आणि ज्या विश्वासानं तुम्ही आंदोलनात आलात तो विश्वास आणि हिंमत जपून ठेवणं या आंदोलनातल्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. आणि मग आम्ही कळकळीचं आव्हान करतोय की ही चर्चा चालू ठेवायची असेल तर आपल्याला आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठीची घोषणा ही मिटिंग ताबडतोब करून मला वाटतं आपण करावी. अशा प्रकारची विनंतीसाठी मी तुमची मान्यता घेतोय. तुमची तयारी आहे का चर्चेला? एकमुखी निर्णय राहील आपलं जे काय येतो. शेतकरी मित्रांनो ऐका, ही शेतकऱ्याची लढाई आहे, संघटनेचा नाहीये. हे शेतकऱ्याचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या उसाला भाव, शेतकऱ्याच्या घामाला भाव मिळाला पाहिजे. पण या ठिकाणी कुणी मोनोपॉली करू नये. शेतकरी आले
राजकारण इथं बऱ्याच दिवसाने लोक म्हणजे करतात, पण राजकारणाच्या विरोधी ही लढाई आहे, शेतकऱ्याची लढाई आहे. आमच्या जर शेतकऱ्याच्या मनासारखं नाही तर मुख्यमंत्री नाही काय कलेक्टर जरी आला. विनायक बाप्पा मुळे वडवणी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आणि सर्व बोलणाऱ्याला माझी विनंती, आपण सर्वांनी थोडक्यात बोलावं, भरपूर जण बोलणार आहेत. वडोणी तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख विनायक बाप्पा मुळे बोलत आहेत. आता समाचार घेतलेला आहे. मी एवढं सांगेन की या जिल्ह्यात आपल्या ठिकाणी या 2 कारखान्याचा प्रश्न नसून ज्या ठिकाणी कारखाने बंद पडले त्यांना सुद्धा आपण टिकवलं पाहिजे. त्या ठिकाणी जे महेश कारखाना चालतोय, शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतोय, पण या ठिकाणी ज्या मिटिंग असेल त्यावेळेला त्याला दबावतंत्र वापरतात. म्हणून या ठिकाणी त्या विविध काळाला जीप चिटकली होते. कारण आंदोलन करायचं आम्हाला नवा नाही, पण आंदोलनात नुसतं आंदोलनात या ठिकाणचे आंदोलन करते आहेत त्यांना ती जबाबदारी असते. कारण अनेक गुन्हे नोंद झाल्याच्या नंतर त्या युवकावर, त्या शेतकऱ्यांच्या मुलावर जामीन घ्यायला सुद्धा कुणी येत नाही. म्हणून जी चर्चा होत असते चर्चेतून प्रश्न मिटत असतो. म्हणून मला जास्त न सांगता सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करायची, ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठलाही प्रश्न असो त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जाऊन उभं राहिले पाहिजे. पक्षपात बाजूला ठेवून त्या मातीसंग कुठल्याही शेतकऱ्यांना झालंय मी नक्कीच कौतुक करेन. आणि या शेतकऱ्यांच्या मुलाने महिनाभर ज्या ठिकाणी स्वतः परिश्रम घेतले त्यांचं मी खूप अभिनंदन करेन. एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून जास्त न बोलता आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय जवान, जय जवान. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या आदेशाचा पालन करा ही नम्रतेची विनंती आहे. यानंतर आपल्या दिवस बसलेलो एक महेश कारखान्यासाठी आम्ही दिवस उजेडेपर्यंत बसलेलो. तुम्ही दिसता इकडे तिकडे वेळ झालं. आम्ही गोले साहेब बरोबर रात्र दिवस कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाचे ऊसाच्या भाववाढीसाठी असो, कापसाच्या असो, तुरी मुगासाठी ज्याच्यासाठी असाल त्यासाठी रस्त्यावर आहेत. पण शेतकरी आपले माजलगाव तालुक्यामध्ये मराठवाड्यातले शेतकरी याची दखल घेत नाहीत. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा, त्या ठिकाणी ऊसाला भाव मिळण्याशिवाय ते उठतच नाहीत. आपला शेतकरी आमचं कोणीतरी दवाखान्यात न्यायचं, आमचं काहीतरी झाल्यावर पाणी पिण्याचं राहिलं नाही, तिकडे मोबाईल चालू, कोणाची तरी गाडी चालली, इकडे आमचे शेतकरी 50 जण सळा लागलेत. अहो बसा, आपल्या हक्कासाठी बसा, फक्त आपल्या हक्कासाठी बसा. तुम्ही आपल्या हक्कासाठी ज्या वेळेस बसताल त्यावेळेस हे बाहेर येतील. हल्ला आमदार पळवता येतात मंत्र्याला, हल्ला आमदार पळवता येतात मुंबईसाठी गोव्यासाठी. तुम्ही या ठिकाणी जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणून हलायचंच नाही. जय जवान, जय किसान, शेतकरी एकजुटीचा. धन्यवाद. कोणी जागेवर हलू नका. यानंतर साहेब यांना विनंती आपण संबोधित करत. आजच्या या मोर्चासाठी आलेले सर्व शेतकरी बांधव नुसत्या बीड जिल्ह्यातून नाही तर हे जे आंदोलन हे मराठवाड्याला दिशा देणारं आंदोलन आहे. म्हणून या आंदोलनात आपल्याला सर्वांना जरा शांततेने बसायचंय. थोडं इकडं तिकडं काही झालं की थोडं आपण जरा शांत बसा, वळवळ करू नका. मित्रांनो, तुम्हाला काही मी गोष्टी सांगतो. शेजारच्या जर थांबता का तुम्ही, जर थांबता काय बोलू. शेजारच्या जे का आपला परभणी जिल्हा, या परभणी जिल्ह्यातून बरेच लोक आलेले आणि त्या लोकांचं आता या आंदोलनाकडे लक्ष लागलंय. मित्रांनो, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये कारखानदारांनी बैठक घेतली, जशी तुमच्या कारखानदारांनी बैठक घेतली पर्यंत यांच्या भोकांडीवर बसून आपण आपल्या ऊसाचा भाव घेणार नाहीत तोपर्यंत आपण इथून उठणार नाहीत. कारण ज्या दिवशी मार्केट कमिटीची जी बैठक झाली तिथं महापाडाव बेमुदत धरणे आंदोलन म्हणून आपण ज्या दिवशी आम्ही मित्रांनो आंदोलनाची घोषणा केली. मित्रांनो, आमच्या परभणी जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत
त्या आमच्या जिल्ह्यातल्या मंत्री आहेत, त्यांचा बी कारखाना आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं तुम्ही एकाही कारखान्यात आंदोलनाची दखल घेऊ नका, या कोणी जरी आले तुम्ही एमडीला बोलू नका आणि मी माझं बघून घेते. मित्रांनो, ते जे गावागावात आता फिरायलेत, कोणी म्हणते मी ह्याच्या कुलूब आहे, मी त्याच्या कुलूब आहे, मला जिल्हा परिषदला निवडून द्या. आता तिथं शेतकऱ्याचे पोरं त्यांना गावात सांगायला तू ऊसाच्या भावाबद्दल बोल, नसता तो काही आता आमच्याकडे याचा नाही. तुला जिल्हा परिषदचा लढवायचे असेल तर माझ्या बापाच्या घामाचा जो काही दाम आहे, माझ्या बापाने रात्रंदिवसच्या घामाच्या रक्ताचं पाणी केल्याच्या जर घामाला दाम मिळणार असेल तर तुला जिल्हा परिषद सदस्यासाठी आम्हाला तू बोल नाही तर आम्हाला बोलायचं नाही, ना त्या पेकाडात लाताड घातल्याशिवाय मी राहणार नाही. मित्रांनो, मला सांगायचं इथं वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी सुद्धा आलेले, प्रत्येकाने आपापल्या पुढाऱ्यांना सांगावा त्या कारखानदाराच्या बोकांडी बसा आणि या शेतकरी बापाला उसाला भाव मिळवून द्या, त्याच्याशिवाय जमणार नाही. उगा येणार आपण इथं भाषण देणार जाणार, इथं सर्वसामान्य शेतकऱ्याची फसवणूक केली जाणार. त्याच्यामुळे सर्व जी काही जी काही युवक कृती समिती स्थापन झालेली ती कृती समिती जी आपल्याला ज्या वेळेस जे निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आपण आहोत. मित्रांनो, परभणी जिल्हा सुद्धा आता पेटून उठणार आहे. आज जर आपलं आंदोलन नाही थांबलं तर परभणी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून हे सगळे शेतकरी इथे येणार आहेत. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, 2023-24 ला आम्ही कारखान्यावर आंदोलन केलं. 1000 शेतकरी कारखान्याच्या गेटवर नेले. 4 वाजता मधला ऊस संपला, चर्चेला आले. मित्रांनो, कारखानदार त्याने मध्ये एक जणांनी आम्हाला कर्मचारी सांगितलं ते उठून 5-5 मिनिटाला संडास मध्ये चाललंय, कारण त्याला खांब फोडायचं शेतकऱ्यांनी काम केलेलं. मित्रांनो, पण त्याच पद्धतीने तुम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये या कृती समितीला आपण ठामपणे साथ देऊ आणि सर्वजण या भागातून आलेले सर्व साथ देतील. आम्ही परभणी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी इथं घेऊन येऊ. एवढं मी माझं 2 शब्द बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्कलाब जिंदाबाद. त्यानंतर संजय पवार मनोगत व्यक्त करतील. आज आपण माळेगाव या कारखान्यापासून सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, माळेवाडी त्यानंतर ही ठिणगी इथपर्यंत आलेली. मी वेळोवेळी सांगितलेले माझं प्रत्येक भाषणामध्ये, जोपर्यंत ऊस तोड आणि ट्रॅक्टर आपण थांबवत नाही तोपर्यंत आपल्याला ऊसाचा योग्य भाव मिळणार नाही. कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, आपल्या शेतातील टिपी हे कट करते तेव्हा आपल्याला काळजी येते, तेव्हा आपण टिपीचे पैसे भरून काळजीला चालू करून घेतो. तसं यांची नस दाबण्यासाठी आपल्याला ऊस तोड बंद करावं लागेल, तेव्हा आपल्याला पाहिजे ते भाव मिळेल. राजू शेट्टी म्हणतो कोल्हापुरातून महाराष्ट्राचा भाव मी पश्चिम महाराष्ट्रासाठी ठरवितो, तर आम्ही असं म्हणतो आता महाराष्ट्राचा नाही तर मराठवाड्याचा भाव माजलगाव तालुक्यातून मिळणार आहे. मित्रांनो, आज या गावाला हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या चौकापासून आपण सुरुवात केलेली आहे. त्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक चौकापासून आपल्याला आपण सांगून ते मिळणार आहे. मित्रांनो, कारखानदारा जनता आपल्यासाठी एकच पर्याय, आपण काही करू शिल्लक राहणार नाही याची हमी तुम्हाला देतो. फक्त 8 दिवस बंद करा. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला भाव मिळण्याचं एकच कारण आहे, ते ऊस पडून देत नाही, ते कारखाना चालू होऊन देत नाही, त्यामुळे त्यांना ते पाहिजे ते भाव मिळतो. त्याच्यामुळे मी म्हणतो जोपर्यंत आपल्याला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत इथून पुढे ऊस तोड का आपल्याला तोडू द्यायचं नाही. एवढंच बोलतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, एक मिनिट लक्ष द्या. आता पंढर समितीच्या वतीनं जी काही या ठिकाणी चर्चा झालेली आहे या संदर्भामध्ये सर्वांनी शांत बसायचं आहे. हे आंदोलन आपल्याला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपल्याला सर्वांना जी समिती निर्णय देईल त्या पद्धतीने आपल्याला आंदोलन सुरू ठेवायचं आहे. या ठिकाणी संघर्ष समितीची आणि येथील विभागीय अधिकारी DYSP यांची चर्चा झालेली आहे. ही चर्चा काय झालेली आहे हे आता आपल्या समोर येणार आहे. आपण एका निर्णायक टप्प्यावर येतं. जे काही तुमची मागणी येईल आणि जे काही संघटना आपल्या पाठीशी आहेत त्यांच्या सर्वांच्या अनुमतीने मी सर आंबेड साहेब सगळेच आले, त्या संघटना सर्व शेतकरी संघटना आपल्या पाठीशी आणि सर्वांच्या अनुमती आणि तुमच्या मनात जे आहे तेच आम्ही
आता लावून धरली मागणी. जर तुम्ही ठाम असाल तर आम्ही बी ठाम आहे. उद्या जे काय करायचं त्यांनी करू द्या. आता इथं चेअरमन आल्याशिवाय ही आपण कोणी उठणार नाही. हा आमचा ठराव आहे आणि हा सर्वांचा ठराव आहे. आता चेअरमन आल्याशिवाय ही बैठक उठणार नाही. 3,000 रुपये पहिला हप्ता आणि 4,000 रुपयाची आपली मागणी. आता जेलमध्ये जायची तयारी नाही तर काही व्हायची तयारी. तुम्ही जर ठाम आपल्या पक्षाची मागं असाल तर आम्ही ही लढाई आता इथंच बसून करणार आहोत. त्यामुळे आता इथून पुढे कुठे हलू नका. आता संघर्ष समितीच्या वतीने कळवण्यात आलेले आहे की या माजलगाव मतदारसंघातील जे कारखानदार आहेत त्या कारखानदाराचे चेअरमन या ठिकाणी आल्याशिवाय आणि तिने सर्वांना कळवण्यात आलेले आहे. तरी या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी ऊस उत्पादक मोठ्या संख्येने जमलेला आहे. यानंतरची काय हालचाल आहे आपण बघणारच आहोत. तुर्तास चालू असलेले भाषण बघू. त्यानंतर आपल्याला जगदीश काका मार्गदर्शन करणार आहेत. आपण साहेबांना फक्त मी समोर बोलवलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी संघटनेचे नेते आता नांदेडवरून जास्त सहकारी आले होते. भगवान मनोरकर, धर्माबाबू, सुरत्न भडके, शेतकरी क्रांती समितीचे कुलदीप करपे, बुडवणीहून आलेले माझे सहकारी, आंदोलनात असलेले संजू वांदळे, विनायक बाप्पा मुळे, माझ्या भगिनी संगीताताई, आपल्या आंदोलनात सक्रिय पद्धतीनं सहभाग घेणारे राजेगाव, सासरवड, तालुका, सादोळा येथील असंख्य कार्यकर्ते, आंदोलन त्यांनी सुरुवातीला 4-5 करून अजय राऊत. काही गाड्यांमध्ये रुग्ण आलेले आहेत. त्यांना दवाखान्यात पोहोचण्यासाठी शेतकरी आंदोलक परिश्रम घेत आहेत. जर कोणाचं नाव राहत असेल तर मला माफ करा. हे आंदोलन तुम्ही उभा केलं आणि माझे नेते मार्गदर्शक कॉम्रेड अजय पुरांडे व शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट भाई पाटील या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. स्वागत करता येणार नाही. खरं तर हे आंदोलन तुम्ही चालू केले. आता आंदोलन मी सर्वांचं आपलं कौतुक करतो की आपण पहिली लढाई जिंकलेली आहे. लोक आम्हाला काल मीटिंग मध्ये म्हणत होते की बेमुदत नसतो, 1 तासामध्ये तुम्हाला उठवतील, जेलमध्ये टाकतील. त्या सगळ्यांना माझं सांगणे की पब्लिक बघा, आपण थांबलेलो आहोत. पहिली लढाई आपण जिंकलेलो आहोत. या लढाईचा निर्णायक टप्पा आताच माझे सहकारी अजय राऊत यांनी सांगितला की प्रशासन वेळोवेळी आपल्याकडे आलं आणि प्रशासनाने आपल्याला विनंती केली की तुम्ही आता उठलं पाहिजे. आणि त्यावेळेस आपण त्यांना 31 ऑक्टोबर पासूनचा पत्रव्यवहार दाखवला आणि त्यांना सांगितलं की आम्ही कुठेही चुकलेलो नाही. प्रत्येक वेळेस आम्ही पाहिजे तो पत्रव्यवहार केला. चुकलात आपण, आता आम्ही माघार घेणार नाही आणि आम्ही बेमुदत आंदोलनावर ठाम आहोत. त्यानंतर प्रशासनातील तेथे संबंधित अधिकारी त्यांच्या पद्धतीनं कॉम्रेड पुरंदे साहेबांना समजून सांगू लागले. परंतु जवळीत आयुष्य घालणाऱ्या माणसांना असं भुलवता येत नाही. शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्यावर आम्ही माघार घेणार नाही. आपलं म्हणणं काय हे सगळ्यांनीच सांगितलं. परत एकदा आपल्या माहितीसाठी मी रिपीट करतो की
माननीय राजू शेट्टी साहेब न्यायालयात गेले होते आणि त्यावेळेस न्यायालयात गेल्यानंतर प्रचलित एफआरपीचा कायदा म्हणजे एका टप्प्यामध्ये जी रक्कम आपल्याला मिळणार होती त्याचे 3 तुकडे केले होते, त्याच्या विरोधात ते गेले होते. न्यायालयानं त्यांना निकाल दिला आणि त्या निकालाप्रमाणे संभाजीनगर आणि अमरावती विभागामध्ये वोट जाहीर करताना रिकव्हरीनुसार लागतो. तो भांडून यांनी अजून जाहीर केला नाही. बैठकीत आपण माहीत करून घेतलाय. पहिली यांची सगळ्यात मोठी चूक आहे. त्यानंतर काल दुसऱ्या काय होतंय त्या दुसऱ्या बैठकीमध्ये फोटो सुटले की आम्हाला 500 नंतर द्या. का खोटे? आता चर्चा काय केली पाहिजे ते सांगतायत की आम्ही बैठक लावू. कोणती बैठक ते लावतायत ते सांगतायत की 2 दिवसानंतर जिल्हाधिकारी येणार आहेत. आणि तुम्ही ह्या दादाचं, मिनी दादाचं, मेगा दादाचं नेतृत्व आम्हाला बैठकीत सांगणार. आम्हाला कुणाचं कौतुक ऐकायचं नाही, कुणाला टीका करायची नाही. या बैठकीत असल्यामुळे नवीन आयुष्याची सुरुवात या आंदोलनामध्ये आपण हजेरी लावून केलेली आहे. बघू शकतो आपण नवरदेव नवरी या आंदोलनाला हजेरी लावून गेलेली आहेत. त्याला माहिती ना आपणच होता कुठं आपला प्रचलित पद्धतीनं तुम्ही भाव ठरवता, कोण ठरवता आम्हाला माहित नाही. त्या पद्धतीने जे कोणी भाव ठरवणार आहे तो प्यादा इथं आणा आणि नंतर चर्चा होईल. सुद्धा एमडी इथं आलं पाहिजे. हे आंदोलन जिल्ह्याचं आहे. या सगळे याचे एमडी आले पाहिजे आणि एमडीला जर निर्णय घेण्याचा अधिकार नसेल तर निर्णयक्षम जो कोणी असेल तो तुम्ही इथं आणा. फुलबसची गाडी आहे, फुलबसची गाडी आपण घेऊन पाहिजे. लहान लहान मुलं आहेत, आपण सहकार्य करा, फुलबस जाऊया. जाऊया. आता पुढे काय होणार आहे? लोकशाहीमध्ये ज्यावेळेस जनता रस्त्यावरती उतरत करते त्यावेळेस पहिल्यांदा चर्चा केली जाते. चर्चा अजून सुद्धा आपण चर्चा करतो आणि अंतिमता 4,000 रुपये आम्ही या ठिकाणी रुग्णांची आणि छोट्या छोट्या लेकरांची स्कूलची गाडी आंदोलनाकडून त्यांना वाढ देण्यात येत आहे. एक छोट्या छोट्या लेकराबद्दल सहानुभूती, रुग्णाबद्दल वास्तविकपणा या आंदोलनातील आंदोलक वाट मोकळी करून करत आहेत. बघू शकतो ॲम्ब्युलन्स आलेले आहे. या गर्दीतून ॲम्ब्युलन्सला वाट शेतकरी आंदोलक करत आहेत. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी आंदोलक जमलेले आहेत. आणाय चालले असं या ठिकाणी शेतकरी ऊस आंदोलकाचा उद्रेक आपण पाहू शकतो. आंदोलन समितीच्या वतीने शांततेचे आवाहन. प्रशासनाने हे आंदोलन
याची दखल घेऊन आहेत आता तरी या ठिकाणी शेतकरी आंदोलनकर्ते आपल्या मागण्यावर ठाम आहेत. कसल्याही परिस्थितीमध्ये कारखानदाराने आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय आपण इथून हलणार नाहीत अशी त्यांची आंदोलनकर्त्यांनी घेतलेली. तुमच्या उसापासून 10,000 रुपये मिळणाऱ्या उसाला 2500 रुपयापेक्षा व्यक्त द्यायला हे तयार नाहीत. म्हणून या रानडुकरांना पकडून जाता तर तुम्हाला आम्हाला वज्रमुठाला विधान मगाशी प्रशासन म्हणलं इथं कलेक्टर नाहीये, एमडी येणार आहे, डायरेक्टर आपण आपल्याकडे केवळ मोठ्या मागा हा त्यांना सवाल आहे. युवा शेतकरी संघर्ष समितीमध्ये जेवढे सदस्य असतील त्यांना पोलिसांनी केवळ नोटिसा दिलेल्या. जर त्यांच्या केसाला धक्का लागला तर आधी केस करून दाखवल्या भावांनो. महाराष्ट्रामध्ये साठवण तणाव 40 वर्षापर्यंत खिदमत पडलेला होता. महाराष्ट्रात साठवण तणाव मंजूर केलाय. केसचं नाक बंद केलं होतं. आज माजलगाव बंद केलंय. तुमच्या उसाला 3,000 घेतल्याशिवाय आम्ही जाणार पण नाही. पोलिसांनी जेलमध्ये घातलं. आम्ही घाटाचा रस्ता रोखत होतो. तिथे केस अंमलवाला रस्ता रोखत होतो. पण काय या लढ्यात कोण रिकाम्या हाताने मागे जाणार नाही. युवा शेतकरी या ठिकाणी तो निर्णय त्या निर्णयाला आपल्याला 1 कोटी रुपये द्यायचा आहे. काही लोक काही धर्म शेतकरी प्रत्येक गावागावाने भेटतो आणि ऊस आंदोलन मानगाव तालुक्यातून भेटलेला आहे आणि सर्व ऊस लोकांना तयार नाही. 50 स्थानावर आंदोलन घेत नाही. आम्हाला भेटणार नाही का? 50 स्थानावर मिळतील का? 50 स्थानावर जास्त येतील का? अरे ते चमचे अहो मार्केटमध्ये त्यांनी गोंधळ घातला. आता गोंधळ म्हणजे मिटिंग जायची. अरे आपल्या गाडीत कमाई म्हणजे करा. अरे आमच्या गाडीत कमाई म्हणून आम्ही चालत तर गाडीत कमायचं तू आता काय नेत्याला सांगायचं तर बरं का? आपली मागणी पहिले उशे 3,000 रुपये आणि अंतिम बिल आपले 4,000 31 रुपये भाव देता तुम्ही आणि गंगाच्या 23 रुपये भाव. त्या पाण्यात फरक सरकार भरतंय ते आपण शेतकरी उत्पादन काय बोलायचं गाडी
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही। ही सरकार म्हणजे कसं या वाद काय कळत नाही, दुःख काय कळत नाही अशी या शेतकऱ्याची अवस्था ठरवली आहे। नुसतं मनगटाला गुळ लावते, आज देऊ उद्या देऊ। आता ठरविलेलं ही आरपारची लढाई या भरून येताना सांगितलेलं आहे। आलो तर येतो, नाही तर 2-4 दिवस इथंच मुक्काम, खाण्यासहित राहण्यासहित सगळी व्यवस्था केलेली आहे। आता शिक आम्ही आलो, आता फोन लावलाय, आता आमचे मागून मित्र येईल। जर वेळ पडली तर आमच्या वडिलाला आम्ही रूम न घेऊन बोलणार, त्याच्या बी नाही जर अडचणीत आमच्या आजीला पुन्हा एक रूम न घेऊन बोलणार आहे। पण आम्ही भाव घेतल्याशिवाय इथून हटणार नाही, निर्धार करून आम्ही आलेलो आहोत। शेतकरी बांधव सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी काही बाप या मागून आहेत या ठिकाणी आपण गदर न्यूजच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट देणार आहोत। तास या अवघ्या या ठिकाणी आपण बघू शकतो तर ज्याप्रमाणे शेतकरी संघर्ष समितीने आवाहन केले होते की आम्ही आमच्या घरून ठेचा भाकरी चटणी आपल्या घरची शिदोरी घेऊन येणार आहोत आणि जोपर्यंत शेतकरी समितीच्या ज्या मागण्या आहेत कारखानदारांनी पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून चालू असलेला हा रस्ता रोको सकाळी 7 वाजल्यापासून शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व तयारीनिशी आपल्या गळ्यामध्ये असलेली मफलर जी की संध्याकाळी थंडीपासून बचाव करण्यासाठी आणलेली आहे शेतकरी बांधवांनी आणि काही
वेळोवेळी आपण गदर न्यूजच्या माध्यमातून हा शेतकरी लढा चालू असलेला हा आक्रोश या ठिकाणी पाहू शकतो. कुठून आलात आपण? काय आपली काय भूमिका आहे? जोपर्यंत रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही.